नमस्कार मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। कोकणातल्या गावी आलेलो आहे मंडणगड ताम्हाणेमध्ये आणि दुपारचे वाजले आहेत जवळजवळ 12 आणि इथे आता शेतामध्ये नांगरणी चालू आहे। तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की या नांगरणीमध्ये तुम्हाला बैलांचा नांगर पण दिसेल आणि रेड्यांचा नांगर पण एकाच शेतात नांगरताना दिसेल। तर व्हिडिओ खूप मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे। आजूबाजूचा परिसर पूर्ण खलाटी, मस्त पाऊस पडतो। तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कंटिन्यू बघत राहा। एका बाजूला बैलांची जोडी आहे आणि तिथूनच मागे रेड्यांची जोडी। तर मी तरी पहिल्यांदाच असं बघतो, एकाच शेतात दोन नांगर धरले आणि बैलांचे आणि एका ठिकाणी रेड्यांचे। आणि हे कोकणातलं वातावरण, पूर्ण खलाटी आहे। काही ठिकाणी भात लावणी झालेली आहे, काही ठिकाणी तरव आहेत, आता ती काढून लावायची। तर आज हे आपल्या या शेतात नांगरणी झाली की भात लावणी करायची। पूर्ण आजूबाजूचा परिसर कोकणातली पारंपरिक पद्धतीने केलेली शेती, ट्रॅक्टर किंवा मोटर न वापरता पारंपरिक पद्धतीने नांगर धरून केलेली शेती। आणि हे कोकणातलं मस्त वातावरण, मस्त पाऊस पडतोय, प्रॉपर पाऊस पडतोय। तुम्ही शेतात बघू शकता, पूर्ण चिखल झालेला आहे, एकदम परफेक्ट वातावरण भात लावणीसाठी। आणि इथे हा बघताय, हा कालू डॉग, कुत्रा आमचा। राजाला बोला उभा राहा, तर उभा राहिला। हे आहे गावचं जनावरांमधलं आणि माणसांमधलं कोऑर्डिनेशन, परफेक्ट कोऑर्डिनेशन। तात्या म्हणतात कम ऑन राजा। इकडे बघा, ते आज आमच्या आजी, दोन आजी आहेत, त्या तरव खणायचं काम करतात, आवण खणायचं काम करतात। आणि इकडे नांगरणी चालू आहे। लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी नांगर
पारंपरिक पद्धतीने आपल्या आणि दुसऱ्या आजोबा त्यांच्याबरोबर काही मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम करतो, फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. नांगर धरूया, मी रेड्यांचा नांगर जाणार आहे. बघूया, आतापर्यंत मी फक्त शूट करत होतो, तर काल मला शूट करताना आलं, स्वतः नांगरणी करताना किंवा लावत होतो. आज आहे थोडा कमेला मिळाला, शूट करू थोडं नांगर घालतो. शेताच्या बांधावर बसलो आहे. नांगरणी चालू आहे थोडीफार आणि दुपारचे वाजले आहेत 1. तर आता जेवणाची वेळ म्हणजे जेवणाचा डब्बा पाणी घेऊन आलो आहे सगळं. तर आता थोड्या वेळाने जेवायला बसू शेतातच. बघा मी शेताच्या बांधावर बसलो. खाली शेतातलं पाणी वाहतं. हा शेताचा बांध. मागे शेत ते आवण खडून ठेवले ते मागे ठेवले. इकडे आई आवण खणताय ते. तिथे तात्यांनी
अजून नांगर धरला दिसतोय की नाही माहीत नाही. तर आता दुपारचे 1 वाजले. मस्तच भूक लागली. मी पण नांगर धरलेला, आवण थोडं खाल्लं. सगळं शूट नाही करता आलं पण बऱ्यापैकी शूट केलं. तर बऱ्याच वर्षाने म्हणजे लहानपणी मला एक आठवते, आजी आजोबांसोबत मी शेतात एकदा जेवलेलो पावसाळ्यात. म्हणजे मी 4-5 वर्षाचा असेल तेव्हा. त्याच्यानंतर मी आज जवळजवळ म्हणजे एक 30 वर्षानंतर परत तो योग आला आहे की मी पावसाळ्यात गावी आलो आहे जुलै महिन्यात, जेव्हा नांगरणी आणि लावणीची कामं असतात आणि शेतातल्या बांधावर जेवणाची मजा ते आज अनुभवायला मिळणार आहे. तर आता थोड्याच वेळात शेतात आता आम्ही जेवायला बसू. डबे तर घरातनं आलेत, पाणी पण गरम करून आणलेलं आहे. आता थोड्या वेळाने हात वगैरे धुवू आणि इथे बांधातच मस्त निसर्गाच्या सान्निध्यात शेतातच जेवण जेवू. तर मजाच येणार आहे. तर कोणी कोणी असं शेतात जेवण केलेलं आहे लहानपणी किंवा आत्ता पण कोणी करत असेल जे अजून पण शेती करतात आणि ते व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्कीच खालती कमेंट करून कळवा की हां आम्ही पण हे केलेलं आहे म्हणून. तर तुमचे कमेंटचे रिॲक्शन वाचायला खूप आवडते. कमेंट नक्कीच करा. जेवायला बोलवतात आता सगळ्यांना. जेवायला जेवायला बाकी जेवण वाढतात. हो वाढा वाढ. आता हे मला मित्रांनो, तर संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि शेतीची कामं आटपली आणि आम्ही आमच्या गावापासून म्हणजे आमचं ताम्हाणे खेडेगाव आहे आणि तिकडनं कोनोली एक 2 किलोमीटरवरती एक थोडंसं मोठं गाव आहे. तर तिकडे दुकाने आणि गिरणी पण आहे पिठाची. तर तिथे आम्ही सकाळी पीठ दळायला दिलेलं आहे. तर ते आता घ्यायला चाललो आहे. तर ते घेऊन यायचं आहे आणि दुकानातनं काही छोटं मोठं सामान पण घ्यायचं आहे. तर चला आता निघूया. तर आपण आता कोनोलीला निघालो आहे जसं बोलल्याप्रमाणे. तर तुम्ही हा रस्ता बघू शकता, पूर्ण हिरवळीचा. तर आपण आता आपण त्या गावात चाललो आहे, कोनोली गावात, जिकडे आपल्याला पिठाची गिरणी आहे, जिकडनं आपल्याला पीठ घेऊन यायचं आहे. तर जास्त लांब नाही आहे, एक हार्डली 1 ते 1.5 किलोमीटरवरतीच आहे. बट मी म्हणालो चला दाखवूया, कारण रस्ता खूप मस्त खेडेगावातला हिरवळीतून जातो. तर तिकडे गेल्यावर आपल्याला थोडंसं सामान पण घ्यायचं आहे आणि लगेच रिटर्न यायचं आहे आपल्याला. आणि अजून आपल्या शेतामध्ये भात लावणीचं काम चालू आहे. तर मे बी मी तिकडे पण जाईन आता भात लावणी बघायला किंवा भात लावणी करायला पण. तर हे बघा, इथे पण दरड कोसळती. दगड कोसळून कुठे आलाय बघा. माती पावसाने पूर्ण भुसभुशीत झाली आहे, त्यामुळे दरड कोसळण्याचे चान्सेस खूप. आणि इथे आता आपल्याला एक वॉटरफॉल लागेल, मस्तच वॉटरफॉल आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल.
इथे एक वॉटरफॉल लागतो मित्रांनो त्या गावाला जाताना. वॉटरफॉल पिकनिक स्पॉट सारखा आहे तेव्हा. म्हणजे आपण जिकडे म्हणतो ना की पिकनिक स्पॉटला टुरिस्ट प्लेसेसला व्हिजिट करतो ते गावाला हाकेच्या अंतरावर वॉकेबल डिस्टन्सवर असतो वॉटरफॉल. रस्त्यात लागतो गावापासून हार्डली 1-1.5 मिनिट पण गाडी चालली नसेल तर हा आला वॉटरफॉल. कंटिन्यू जायचं आहे. तुम्ही बघू शकता आभाळ पूर्ण भरलेलं आहे ढगांनी. म्हणजे हा रात्रभर आज पाऊस मुसळधार पडणार आहे. जुलैचा महिना आहे, पावसाचेच दिवस आहेत. इथून वरती आलो. हे कोनोली गाव आहे. हे कोनोली गाव आहे. इथे दुकान पण आहे आणि खालती चक्की पण आहे. तिकडनं आता पीठ घेऊ. हे दळण घेतलं. ते घर आहे आमचं आणि तिथे छोटीशी गिरणी पण त्यांनी चालू केली. आता पीठ घेऊन आपल्याला रिटर्न जायचं आहे. तर आपण टोटल सगळं दळण घेतलेलं आहे. टोटल 4 पिशव्या होत्या. 4च्या 4 घेतल्यात आपण. तर दळण तर घेऊन झालं. आता आपल्याला दुकानातनं छोटं मोठं सामान घ्यायचं, रवा वगैरे. तर चला ते घेऊया फटाफट पाऊस पडण्याच्या अगोदर. तर इथे दुकानातून आता आम्ही अर्धा किलो रवा आणि शेंगदाणे आणि थोडं बिस्किट वगैरे घेणार. ते आमचं कोनोलीचं दुकान आहे. इथे बरंच काय काय मिळतं. देवाऱ्याला लांब जायची गरज नाही. काकांकडे सगळंच मिळतं. अंडींपासनं बिस्किटपासनं ते वेफर्स तेल. इथे जवळच्या जवळ बरं पडतं. मस्त गावातलं छोटंसं दुकान. आम्ही बिस्किटचे पुडे, रवा, शेंगदाणे आणि अंडी असं बरंच काही सामान घेतलं छोटं मोठं. आणि आता चला निघूया लवकर, पाऊस बरंच वाढला. चला दुकानावरनं घेतलं आणि दुकानाच्या बाहेर एक वॉटरफॉल आला. पावसाला सुरुवात झाली. तर झालं. पीठ पण घेतलं दळून. त्याच्यानंतर छोटं मोठं सामान घ्यायचं होतं, बिस्किट रवा वगैरे. तर ते पण घेतलं, अंडी वगैरे. आणि आता आपण चाललो परत आपल्या गावाला तामाणे. तर मस्तच गाव आहे इथे. छोटंसं पण आमच्या तामाण्यापेक्षा मोठं आहे. आणि इकडे जे मागे हे चिंचाचं झाड दिसतंय त्या कौलांच्या वरती, तिकडे इंटरनेट येतं, नेट येतं, नेट प्रॉपर. तर नेटवर काय काम असेल तर एवढ्या वरती यावं लागतं. तर आता आपण निघू आपल्या गावाला तामाणेला, जे 1-1.5 किलोमीटरवरतीच आहे. संध्याकाळचे वाजले आहेत 6:15 आणि त्या शेतामध्ये आज सकाळपासून नांगरणी करून भात लावून पूर्ण झालेलं आहे. आणि आता सगळे संध्याकाळी घरी रिटर्न निघाले, दमून खमून, दिवसभर पाण्यात भिजून. तेव्हा हे पूर्ण 1 दिवसात नांगर धरून आता भात लावणी फक्त तेवढंसं बाकी आहे. ते पण आता एक 5-10 मिनिटात होऊन जाईल. संध्याकाळचे 6:15 6:30 वाजायला आले. असं काही भात लावून झालेलं आहे पूर्ण. आणि आता रिटर्न घरी. संध्याकाळचं वातावरण कोकणात
उद्या मे बी इथे नांगर धरून चिखल करून लावणी करायची ती तर असं काही कोकणातली दिनचर्या आहे सध्या पावसाळ्यातली, जुलै महिन्यातली. आणि ही पुढचे 10-15 दिवस अशीच चालू राहील. पूर्ण भात लावणी होत आहे. चला आता घरला निघूया. आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेतीच्या कामांचा होता. म्हणजे दुपारपासनं शेतात नांगर धरलेला. स्पेशली म्हणजे एकाच शेतामध्ये बैलांची जोडी पण होती आणि रेड्यांची जोडी पण, असे 2 नांगर धरलेले. आणि मी पण पहिल्यांदाच नांगर धरलेला. प्रयत्न केला मी, तात्यासोबतच होते. खूप डिफिकल्ट टास्क होता तो. खूप अवघड आहे. म्हणतात ना, पारंपरिक पद्धतीने शेती करणं, नांगर धरणं. सवय लागते, प्रॅक्टिस लागते आणि मेन म्हणजे खूप स्टॅमिना पण लागतो. मी एक 10 ते 15 मिनटं नांगर धरलेला. तर एक मस्तच एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यानंतर भात लावणीचं पण काम झालं त्या शेतामध्ये आज पूर्णपणे. मध्ये थोडंसं पीठ आणायला, दळलेलं पीठ आणायला गेलेलं, थोडंसं दुकानामधनं काही सामान आणायचं होतं. तर असा हा पूर्णपणे आज दिवसभराचा व्लॉग होता शेतीच्या कामांचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच तुमचं प्रेम या चॅनलवर राहू द्या. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. बघा, मी वाडीच्या जवळ आलेलो आहे, घराच्या जवळ. तर आता व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवर असेच भेटत राहा. चला, टाटा, बाय बाय. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चलो, बाय.